तारा आणि आराध्या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत। आराध्या आता हयात नाही आणि ताराच आराध्या असल्याचं नाटक करते हे तुम्ही त्याला कधी सांगणार? तुम्ही जन्मभर फसवतच राहणार का त्याला? या सगळ्याचा श्रेयसच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार केलाय का कधी? श्रेयस कधी बरा होऊच नाही असं वाटतंय का तुम्हाला? आणि समजा उद्या श्रेयस बरा झाला आणि त्याला ही फसवणूक कळली आणि त्यांनी स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर? आजचं मरण उद्यावर टाकून तुम्ही श्रेयसच्या भावनांशी खेळतायत आणि ती तारा तुमच्या डोक्यावर हात फिरवून सगळं लुटून कधी निघून जाईल हे तुम्हाला कळणारही नाही। तेव्हा तुमचा विश्वास बसेल की शकुंतला किती खरी आहे आणि तारा किती खोटी। कळलं? अक्षय, फोन लागतोय का? नाही मामा। फोन राहू दे, मी डॉक्टरांना घेऊनच येतो। आलो। श्रावणी थांब जरा, ताप एकदा बघते। बापरे, खूपच ताप वाढलाय। थर्मामीटर लावून बघायला लागेल। तो थर्मामीटर घेऊन ये जा। हो आत्या, मी आणते। हाँ बरं, हे काढ सगळं जरा। त्याचं जरा पॅन्ट वरती का। आत्या, आत्या काय झालं? तुम्ही पांघरून का काढलं? अगं, ताप उतरण्यासाठी अंग पुसावं लागेल त्याचं। अच्छा, कपडा कुठे आहे? आता सॉरी, मी विसरले। मी आणते पटकन। थांब आता इथेच। हे पकडत हातात। हो।
माफ कर श्रेयस. त्या मुलीच्या जाळ्यातून सोडवण्यासाठी मला हा धक्का तुला द्यावा लागला, पण तुझा आयुष्यभराचा त्रास वाचवण्यासाठी हे करणं मला भाग होतं. कारण तुला कधीच कुठलाच त्रास होऊ द्यायचा नाहीये मला. माझा मुलगा असल्या कुठल्या तरी मुलीच्या अधीन असू शकत नाही. तुला कणखर व्हावं लागेल, तुझ्या आईसाठी कणखर व्हावं लागेल. एवढ्या इमोशनल होऊ नका. आता इमोशनल होण्याची नाही, ऍक्शन घ्यायची वेळ आली आहे. झालं नाहीच ना माझं काम? हो. नुसतं हो काय करताय? वाचा बसली का? बोलत का नाही तोंडच कटवून? तारा, आजी. आजी, तुम्ही आलात. किती बरं वाटलं मला तुम्हाला बघून. तुला बरं वाटावं म्हणून नाही आले मी.